प्रार्थनेतून वंदनेतून मनाला समाधान मिळते, शांतता मिळते. ही सात्विक मनशांती आपल्याला दिव्याची ज्योतही देत असते. म्हणूनच या दीपज्योतीने या आनंददायी सोहळ्याची सुरुवात आपण केलेली आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सुधीरजी गाडगे सर, पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉक्टर रमेश धोंडगे सर, सुनंदाताई आमरापूरकर, वाचनाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर, कार्याध्यक्ष संजयजी करंजकर, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, सांस्कृतिक कार्य सचिव जयप्रकाशजी जातेगावकर, ग्रंथ सचिव देवदत्तजी जोशी, सर्वांना विनंती की त्यांनी श्रोते हो, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण नेहमी श्री गणेशाच्या पूजनाने करीत असतो. त्याचप्रमाणे आजच्या या शुभ सोहळ्याची सुरुवात श्री गणेश वंदनेने करण्यासाठी मी कुमारी मनस्वी मालपाटक हिला आमंत्रित करतो. लंबोदर गिरिजा नंदना देवा, लंबोदर गिरिजा नंदना, पूर्ण करी मनोकामना देवा, पूर्ण करी मनोकामना देवा, लंबोदर गिरिजा नंदना देवा, लंबोदर गिरिजा नंदना, कार्यारंभी स्मरुनी तुझला, कार्यारंभी स्मरुनी तुझला, विणवितो तुझला दर्शन द्याया, विणवितो तुझला दर्शन द्याया, मनोमनीची हीच वंदना, मनोमनीची हीच वंदना, लंबोदर गिरिजा नंदना देवा, लंबोदर गिरिजा नंदना, अष्टविनायक कला देवता, सर्व कलेचा तूच ही दाता, आलो चरणा दे साधना, आलो चरणा दे साधना, लंबोदर गिरिजा नंदना देवा, लंबोदर गिरिजा नंदना, पूर्ण करी मनोकामना देवा, पूर्ण करी मनोकामना देवा, लंबोदर गिरिजा नंदना देवा, लंबोदर गिरिजा नंदना, लंबोदर गिरिजा नंदना, लंबोदर गिरिजा नंदना. धन्यवाद. धन्यवाद मनस्वी. श्रोते हो, सार्वजनिक वाचनालयाने साहित्य, कला, वाचन संस्कृती इत्यादी क्षेत्रात अनेक दालने आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांनी अपूर्व असे योगदान दिलेले आहे. सरस्वतीच्या दरबारातील ही सेवा मयूरपंखांच्या विविध रंगी दिमागदार पैलूंनी नटलेली अशी आहे. गेल्या 184 वर्षात
अनेक कार्यकर्त्यांच्या भरीव योगदानातून हे ग्रंथालय अधिक समृद्ध होत आहे. याचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. सावानाचा वार्षिक समारंभ म्हणजे वाचनालयाच्या विविध सांस्कृतिक उपक्रमांमधील एक महत्त्वाचा मानबिंदू. दरवर्षी अत्यंत उत्साहाने व आनंदाने हा पुरस्कार सोहळा आम्ही सर्वच कार्यकर्ते व आपल्यासारखे रसिक श्रोते यांच्या साक्षीने संपन्न करीत असतो. तर अशा या 184व्या वार्षिक समारंभात आपणा सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी सावानाचे प्रमुख सचिव श्री सुरेश गायधनी यांना आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं. सन्माननीय मंचस्थ उपस्थित सर्व श्रोतृवृंद, आजच्या या वाङ्मयीन पुरस्कारासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख अतिथी आदरणीय सुधीरजी गाडगीळ, ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेत असे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रमेश धोंगडे सर, त्याचप्रमाणे श्रीमती सुनंदाताई अमरापूरकर आज येऊ शकलेल्या नाहीत, पण ज्यांना पुरस्कार जाहीर झाला आहेत अशा विभावरीताई देशपांडे, उपस्थित सर्व श्रोतृवृंद, सर्व पदाधिकारी, साहित्यिक या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. सार्वजनिक वाचनालय हे आपल्यासाठी नवीन नाही, नाशिककरांसाठी तर नक्कीच नवीन नाही. साहित्यिकांसाठी सुद्धा साहित्य म्हणून साहित्यप्रेमींना सार्वजनिक वाचनालय, त्याची परंपरा, त्याचे असणारे उपक्रम या सर्व याची सातत्याने होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती आपणा सगळ्यांकडे आहेच. साधारणपणे गेले 38 ते 40 वर्षापासून हा वार्षिक समारंभ दरवर्षी होत असतो. कोविडचा काळ सोडला तर सातत्याने 38 ते 40 वर्ष सातत्याने हा पुरस्कार सोहळा संपन्न होत असतो. वाचनालयाचं वेगळेपण, वाचनालयाचं वैशिष्ट्य म्हणजे वाचनालय करत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आहे. आणि त्यातलाच हा एक उपक्रम की ज्यामध्ये वर्षभरामध्ये प्रकाशित होणारे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, त्या साहित्याचं वाचन करणारी एक समिती आणि या समितीतून निवडले जाणारे उत्तम अशी पुस्तकं आणि त्या पुस्तकांचा दिला जाणारा पुरस्कार सोहळा हा संपन्न करण्यासाठी यामागे असलेले वाचक, त्याचबरोबर असलेले निवड समिती सदस्य आणि याहीपेक्षा ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो, ज्यांनी देणगी ठेवलेली आहे, असे सर्व मान्यवर देणगीदार यांच्या आशीर्वादाने, यांच्या प्रयत्नातून, यांच्या कृपेने हा पुरस्कार दरवर्षी संपन्न होत असतो. आज जागतिक पुस्तक दिन आहे, या निमित्ताने हा कार्यक्रम आज करण्याचा आग्रह आम्ही सगळ्यांनी धरला आणि त्यानुसार आज आपण तो कार्यक्रम करत आहोत. साधारणपणे नाशिककरांना कल्पना आहे की दरवर्षी हा कार्यक्रम एकदाच होत असतो आणि एका याच्यामध्ये साधारणपणे 7 किंवा 8 पुरस्कार हे दिले जातात. एक वर्षाआड 8 असतात, एक वर्षाआड 7 असतात. यावर्षी 7 आहेत आणि ते 7 पुरस्कार एकाच दिवशी आपण देतो. आणि मग अडचण अशी होते की येणाऱ्या साहित्यिकांना, येणाऱ्या मान्यवरांना आपलं विचार, आपलं मनोगत व्यक्त करता येत नाहीत. किमान त्यांना एक 5-10 मिनटं तरी बोलण्याची प्रत्येकाला संधी असावी की ज्याच्यातून ते आपले विचार, आपले मतं रसिकांसमोर, श्रोतृवृंदासमोर ठेवू शकतील. ही कल्पना मान्य अध्यक्षांनी आणि सगळ्यांनी मनामध्ये आणली आणि म्हणून मग या वर्षीपासून या कार्यक्रमाचं स्वरूप, वार्षिक समारंभाचं स्वरूप आपण 2 भागात करत आहोत. त्यातला पहिला भाग आज आहे, पुढचा भाग मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण करणार आहोत की ज्यामध्ये उरलेल्या 3 साहित्यिकांना आपण गौरविणार आहोत. आणि या पद्धतीमुळे कदाचित थोडासा कार्यक्रम संख्यांमध्ये 2 भागात होईल, पण प्रत्येकाला आपलं विचार, आपले मनोगत व्यक्त करायला आणि प्रमुख पाहुण्यांनासुद्धा या सर्व साहित्यिकांविषयी बोलायला पूर्ण अशी संधी मिळू शकते, असा विचार करून हा 2 भागामध्ये कार्यक्रम आपण सुरू केला. आज पुस्तक दिन याचं औचित्य साधून आपण एक वेगळा उपक्रम, वेगळा प्रयत्न हाती घेतला आहे की यामध्ये काही आश्रमशाळा ज्यांना गरज आहे, ज्या ठिकाणी अनेक लहान मुलं मुली शिकत आहेत, राहत आहेत, त्यांना पुस्तक दिले पाहिजेत. आणि मग अशी संकल्पना डोळ्यापुढे येऊन आज आपण 2 संस्थांचा गौरव करणार आहोत.
त्या दोन संस्थांना आपण पुस्तक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेट देणार आहोत. आणि अशा या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक वाचनालय वेगळेपण आपलं दाखवत असतं. कारण आपण साहित्यिकांचा गौरव करतो, आपण दरवर्षी ग्रंथपालांचा गौरव करतो, ग्रंथपाल पुरस्कार देऊन, आमदार खासदारांचा पुरस्कार देऊन गौरव करतो, त्याचबरोबर वाचकांचा गौरव करतो, याचबरोबर आपण पत्रकारांचा सुद्धा गौरव करतो. आणि म्हणूनच आपण असा निर्णय घेतला की याबरोबर ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या आश्रमशाळा आहेत की ज्या आश्रमशाळांमध्ये पुस्तकांची गरज आहे, अशा आश्रमशाळांना पुस्तकं भेट देऊन एक वेगळा उपक्रम, वेगळा पवित्रा आपण सगळ्यांनी घ्यायचा असं ठरवलं आहे. वाचनालयाचे माजी पदाधिकारी अवा वरटी यांच्या प्रयत्नातून अनेक उपक्रम या ठिकाणी झाले. म्हणजे शारदीय साहित्य मेळावा दरवर्षी होत असतो. याच अवा वरटींच्या चिरंजीवांनी आपल्याकडे देणगी दिली, त्यातून आपण अवा वरटी कथालेखन पुरस्कार सुरू केला. नाशिकमधील ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त, ज्येष्ठ साहित्यिक अशोक टिळक यांचं कार्य खूप मोठं आहे. यांनी ज्येष्ठ साहित्यिका लक्ष्मीबाई टिळकांच्या जीवनावरती जे काही आत्मचरित्र आहे त्याचं पुनर्मुद्रण, पुनर्प्रकाशन केलं. त्याचबरोबर त्यांचे लेख, त्यांच्या अनेक लेखांची मालिका ही अनेक नाशिककरांना ही प्रभाव टाकणारी अशी ठरली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी वाचनालयाला देणगी दिली आणि आपण दरवर्षी याही प्रकारचा एक आत्मकथापर असा एक पुरस्कार, कादंबरीचा पुरस्कार देत असतो. अशा या पुरस्कारांमध्ये सामाजिक कार्यकर्ते यंदे मुबम यंदे यांच्या चिरंजीवांनी आपल्याकडे अशाच प्रकारची ठेव ठेवली आणि त्यातून एक साहित्य क्षेत्रातला एक पुरस्कार यावर्षी आपण दरवर्षी देत असतो. गेल्या 1988 पासून चालू असलेल्या या उपक्रमामध्ये अशा पद्धतीने भर होत गेली आणि आत्ता या पुरस्कारांमध्ये 8 पुरस्कार हे जाहीर झाले आहेत. अशा या गौरव समारंभासाठी आपण सगळे उपस्थित झालात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो. आणि 2 संस्था ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांचा आपण गौरव करणार आहोत, त्यांना पुस्तक भेट देणार आहोत. त्या प्रमुखांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. वेळुंजे येथील एक आश्रमशाळा आहे, त्या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक माननीय मिलिंदजी हटकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं आणि माननीय प्रमुख अतिथींना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या शाळेला, या आश्रमशाळेला पुस्तक संच भेट द्यावा. नाशिकमध्ये अशोक स्तंभावरती आधार आश्रम या नावाची संस्था आहे, आपल्या सगळ्यांना परिचित आहे. त्या ठिकाणी अनेक विद्यार्थिनी या निवास करतात. त्या आश्रमशाळेचे, आधार आश्रमाचे प्रमुख माननीय विनायकराव पाठक आले. त्यांचं आपण पुस्तकं त्यांना आपण पोस्टी करू. एक वेगळा छोटासा उपक्रम, वेगळा छोटासा सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत. मी मान्य अध्यक्षांच्या परवानगीने हा छोटासा सत्कार करतो. तो म्हणजे आपल्या वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कुटे, अत्यंत उत्तम वाचक, उत्तम अभ्यासक, यांना आजच नाशिक रत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि महात्मा गांधी शिक्षण संस्थेच्या, विद्यामंदिर संस्थेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार आजच जाहीर झाला आहे. आणि एक उत्तम वाचकालाचा पुरस्कार पुस्तक दिनाच्या दिवशी जाहीर होणं हे एक अभिमानाचं आणि आनंदाचं गोष्ट आहे. मी मान्यवरांना, प्रमुख अतिथींना विनंती करतो की आपण सुनील कुटे सर यांचाही सन्मान करावा.
पुन्हा एकदा आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद गायधनी सर. सुधीर गाडगिळे हे नाव जरी उच्चारले तरी आपल्या डोळ्यासमोर एक हसरा चेहरा उभा राहतो. पत्रकारिता, निवेदन, मुलाखत या क्षेत्रात हुकमी स्थान निर्माण केलेले माननीय सुधीर गाडगिळे. विशेष करून प्रकट मुलाखती घेण्याच्या बाबतीत त्यांच्या नावावर राष्ट्रीय उच्चांक आहे असे सुधीर गाडगिळे. त्यांनी आजवर 3,500हून अधिक प्रकट मुलाखती घेतलेल्या आहेत. मुलखावेगळी माणसं, प्रतिमा आणि प्रतिभा, गजरा, युवदर्शन, मुखवटे आणि चेहरे अशा अनेक कार्यक्रमांमधून अनेकांचे चेहरे अचूक वाचणारे, अमेरिका, मॉरिशस, जपान, ऑस्ट्रेलिया, चीन, आफ्रिका अशा अनेक देशांना भेटी देणारे माननीय सुधीरजी आज नाशिककरांच्या भेटीला आले आहेत. त्यांना अधिक जाणून घेऊयात त्यांच्या परिचयातून. मी सामानाचे सांस्कृतिक कार्य सचिव जयप्रकाश जातेकर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय सुधीरजींचा परिचय करून द्यावा. सन्माननीय व्यासपीठ, अतिसन्माननीय सभागृह, आपणा सर्वांना नमस्कार. सुधीर गाडगिळांचा एका वाक्यात परिचय करून द्यायचा असेल तर पुस्तकं आपण सगळे वाचतो, परंतु माणूस वाचणारा माणूस असा त्यांचा परिचय एका वाक्यात करून देता येईल. महाराष्ट्रात, भारतातील आणि जगभरातील प्रसिद्ध वेगवेगळ्या क्षेत्रातील मराठी आणि भारतीय माणसाची ओळख करून देणारे, त्यांच्या दिलखुलास मुलाखती घेणारे आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणजे प्रसिद्ध निवेदक तथा सूत्रसंचालक सुधीरजी गाडगिळे. निवेदक, सूत्रसंचालक, मुलाखतकार, एकपात्री कलाकार, लेखक, पत्रकार अशा विविध रूपात भेटणारे गाडगिळ सर यांनी अभिनेते म्हणून रुपेरी पडद्यावर रसिकासमोर आले आहेत. बदाम राणी गुलामचोर या चित्रपटात सुधीरजींनी एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. सुधीर गाडगिळ हे नाव उच्चारले की आपल्या डोळ्यासमोर अत्यंत खुमासदारपणे निवेदन तथा सूत्रसंचलन करणारं एक दिलखुलास व्यक्तिमत्व उभं राहतं. उद्योगपती, राजकारणी, अभिनेता ते रस्त्यावरील भंगारवाली अशा सुमारे 6,000हून अधिक मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. त्यातील प्रत्येकाने त्यांना काहीतरी शिकवले आहे. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, हृदयसम्राट, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी 12 वेळा मुलाखत घेतली. शरद पवार साहेबांची 16 वेळा मुलाखत घेतली. आशा भोसलेताईंची 29 वेळा, 5ही मंगेशकर कुटुंबियाची TV साठी मुलाखत आणि चित्रपट, संगीत, अभिनय आणि साहित्य क्षेत्रातील 4 पिढीतील कलाकारांच्या मुलाखती घ्यायला त्यांना मिळाल्या. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, त्याचप्रमाणे उद्योगपती शंतनुराव कुर्लेस्कर, नितीन गडकरी, प्रमोद महाजन, RK लक्ष्मण यांच्या मुलाखती घेताना वेगळाच अनुभव त्यांना आला आणि तो आनंद त्यांनी पुस्तकरूपात आपल्यासमोरही सादर केला. सूत्रसंचलन एक उत्तम निवेदन सुरू असताना विशेष म्हणजे पहिला मराठी व्यावसायिक सूत्रसंचालक, सुमारे 55 वर्ष विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाची सूत्र सांभाळणारे निवेदक अशी त्यांची ओळख आपण करतोच. परंतु मराठी चित्रपट गीतांचा 100 वर्षाचा इतिहास मांडणाऱ्या स्मरण यात्रेचे लेखन, निवेदन हे सुधीर गाडगिळ यांनी केलेले आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावरून बातम्या देण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने वलयांकित, गजरा, मुखोटे व चेहरे शब्दापलीकडे ह्या दूरदर्शन कार्यक्रमाच्या मुलाखतकार म्हणून त्यांना अत्यंत चांगली प्रसिद्धी मिळाली. प्रेक्षकांचे ते एक लाडके आणि आवडते व्यक्तिमत्व बनले. असं हे आगळंवेगळं व्यक्तिमत्व त्यांनी जवळपास विशेष म्हणजे 10हून अधिक पुस्तकं त्यांनी त्याचं लेखन केलेलं आहे. यामध्ये मुक्काम मस्कत ते मालवण,
गावोगावच्या मुक्कामाची शब्दचित्र, लाईफस्टाईल आदी त्यांचे पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत. सुधीर गाडगीळ यांना आत्तापर्यंत जीवनात 50पेक्षाही अधिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. आचार्य अत्रे पुरस्कार, कॉस्मॉस पुरस्कार, गदिमा पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ गणपती पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ दत्त कृतज्ञता पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, हुतात्मा बाबूगणू पुरस्कार, मटा सन्मान पुरस्कार, महाराष्ट्र वैभव पुरस्कार, माध्यमरत्न पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. मराठीतील एकही कलाकार किंवा साहित्यिक, राजकारणी असा नसेल की त्यांच्याबरोबर गाडगिळांनी सुसंवाद साधलेला नाही. असं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व. त्यांना एक मुलाखत घ्यायची होती, त्यांनी ती घेतली का नाही मला माहिती नाही, परंतु लालूप्रसाद यादव यांची मुलाखत त्यांना घ्यायची होती, ती घेतली नसेल तर आता बिहारच्या नुकत्याच निवडणुका होणार आहे, ती पण तुम्ही घ्यावी अशी विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना चांगलं आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. मी सावानाचे अध्यक्ष आदरणीय फडके सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय सुधीरजी गाडगीळ यांचा स्वागत आणि सत्कार करावा. धन्यवाद सर. सामानाचा कोणताही उपक्रम म्हटला की आम्हाला अनेकांचे सहकार्य लाभत असते. अनेक मान्यवर सामानास मदत करीत असतात. हे पुरस्कार निवडण्यासाठी सुद्धा या समितीमध्ये काम करणारे सामानाचे सभासद, ज्यांनी या निवड समितीमध्ये काम केले असे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. वर्षभरात प्रकाशित होणाऱ्या विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करून हे पुरस्कार निवडीचे काम ही समिती करीत असते. यंदाच्या समितीमध्ये आम्हाला सहकार्य लाभलं ते प्राध्यापक अनंत येवलेकर सर, श्रीमती वंदना आत्रे, डॉक्टर चंद्रकांतजी संकलेजा, श्री सुनील हिंगणे, डॉक्टर शिशिर सिंदेकर सर. मी सरांना विनंती करतो, येवलेकर सरांना, की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. ॲडव्होकेट अभिजित बगदे यांना विनंती की त्यांनी प्राध्यापक अनंत येवलेकर सरांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करावा. सरांचं या पुरस्कारासाठी नाहीच तर वाचनाच्या प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकासाठी सुद्धा आम्हाला कायम सहकार्य लाभत असते. दुसऱ्या समिती सदस्य श्रीमती वंदना यात्रे यांना विनंती की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन, आणि मंगेश मालपाठक यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. मी जयेश बर्वे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर चंद्रकांत संकलेजा सरांचा सत्कार या ठिकाणी करावा. सुरेश गायधनी सरांना विनंती की त्यांनी सुनील हिंगणे सरांचा सत्कार या ठिकाणी करावा. सुरेश गायधनी सर. डॉक्टर शिशिर सिंदेकर सरांनाही सिंदेकर सरांना विनंती आहे. श्रीयुत देवदत्त जोशी यांनी सिंदेकर सरांना सन्मानित करावं. या पुरस्काराविषयी
या निवडीविषयी आपण अधिक जाणून घेऊयात परीक्षकांच्या मनोगतातून. मी सर्व निवड समितीच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करण्यासाठी प्राध्यापक अनंत येवलेकर सरांना विनंती करतो. सभाशास्त्राचा संकेत घटकाभर बाजूला ठेवून थेट सुरुवात करतो. छोटीशी जबाबदारी आहे आणि मी ती थोडक्या वेळात आटोपणार आहे, कारण मगाशी सांगितलं की आपण इथे जे आलेलो आहोत ते ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मनोगत प्रामुख्याने आपल्याला ऐकायचं आहे लेखक म्हणून. परीक्षक म्हणून आम्ही काम केलं. हे करत असताना आधी या एकंदर प्रक्रियेविषयी आधी थोडक्यात सांगितलं पाहिजे. मगाशी सुनंदाताईंनी ते मला विचारलं की तुमची काय पद्धत आहे, तेव्हा मला त्यांना सांगताना मोठा अभिमान वाटला की ही पुस्तकं आम्ही पुस्तकांकडे जातो, पुस्तकं किंवा लेखक किंवा प्रकाशक आमच्याकडे येत नाहीत, आमच्याकडे म्हणजे वाचनालयाकडे येत नाहीत. आम्ही ती पुस्तकं वाचतो आणि त्यातलं सरस निरस असं पाहून हे पुरस्कार देतो. त्याच्यामधल्या निकषांमध्ये जाणे इतका वेळ मला नाही, पण यामुळे हे जे मी आत्ता सांगितलं की त्यामुळे या पुरस्कारांना एक आपोआपच झळाळी प्राप्त झालेली आहे. त्यांना मी जे म्हटलं ते इथे त्यांना पुनरुक्ती होईल, पण मला ते सांगितलं पाहिजे. ते म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्याची एक यादी वरती आहे कार्यालयामध्ये. ती जर आपण चाळली तर आपल्या असं लक्षात येईल की मराठीतले बहुतेक जे आता लेखक म्हणून मान्यता पावलेले स्थिरस्थावर झालेले असे जे लेखक आहेत तो केव्हा ना केव्हा या व्यासपीठावर पुरस्कार घेऊन गेलेला आहे. आणखी एक बारीक गोष्ट बघा, मगापासून मी एक निरीक्षण असं करतो आहे की कोणाच्या तोंडून पुरस्कारार्थी असा शब्द येतो का. पत्रकारितेत राहिल्यामुळे आम्हाला ती सवय झालेली आहे, कारण मी आत्ता जे बोललो त्याला या माझ्या आत्ताच्या उल्लेखाने पुष्टी देण्याचा माझा प्रयत्न आहे की हे पुरस्कारार्थी नाहीत, त्यांनी अर्ज केलेला नाही, हे पुरस्कार प्राप्त लोक आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यात देणगीदारांनी जी त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे की मला अमुक एका ज्याला लेखनातले आपण वेगवेगळे आकृतीबंध म्हणतो फॉर्म्स, याला पुरस्कार द्यायचा आहे, तर त्यानुसार आम्ही ते त्याच्या कॅटेगरीज करून असे ते पुरस्कार पुस्तकं त्या लेखका त्या निवड समितीतल्या सदस्याकडे जात असतात आणि तो ते ठरवतो. याच्यामध्ये काही तर आपल्यालाही हे माहिती आहे की हे जे फॉर्म्स आहेत हे काही हवाबंद कप्पे नाहीत. म्हणजे नाटकामध्ये कविता असते, कवितेत नाट्य असतं वगैरे वगैरे. त्याच्यामुळे अनेकदा हे काम तसं कठीण होतं की अमुक एक पुस्तक प्रकाशक त्याच्यावर म्हणतो की ही कादंबरी आहे, पण वाचल्यावर लक्षात येते की अरे कादंबरीचे म्हणून जे काही गुण आपण मानत आलो ते तर याच्यात कुठेच दिसत नाहीत. असंही काही वेळा फसलेल्या अशा कलाकृती पण समोर येतात. पण या गोष्टी व्हायच्याच. बरीच वर्ष मी या समितीत काम करतो आहे, त्याचा आधार घेऊन एक गोष्ट नोंदवतो, ती म्हणजे आमचं हे काम सोपं आहे का कठीण आहे. तर माझ्या असं लक्षात आलं आहे की दिवसेंदिवस हे काम कठीण होत चाललेलं आहे. त्याचं कारण असं आहे की पुस्तकं तर भारंभार निघतात, पण त्याच्यातली ज्याला आपण दळदार कसदार वाचावीत, पुन्हा एकदा वाचून पाहावीत अशी पुस्तकं फार थोडी समोर येतात. हे माझं व्यक्तिगत एक वाचक म्हणून तुम्ही शल्य समजा. पण बहुतेक वेळा आपल्याला हाच अनुभव येतो की लिहिलं जातं, छापलं जातं, त्याची जाहिरात पण होते. अलीकडे तर प्रकाशक स्वतःच त्याची परीक्षणं वर्तमानपत्रांच्या कार्यालयात नेऊन देतात. हे सगळं होऊनसुद्धा शेवटी जो वाचक आहे त्याला त्याचं स्वतःचं असं काही एक मत आहे, त्याच्या आवडीनिवडी आहेत आणि त्या कसोटीवर उतरणारी पुस्तकं मात्र फार थोडी येतात. मला असं वाटतं की काळ खूप बदललेला आहे. आता व्यक्त होण्याची अनेक माध्यमं आपल्यापुढे उपलब्ध आहेत. आता काही बऱ्याचदा ज्याला आमच्या पिढीमध्ये, म्हणजे मी काही फार अगदी जख्ख म्हातारा नाही आहे, 60 ओलांडलेली आहे इतकंच, पण आमच्या पिढीमध्ये आम्ही पांढऱ्यावर काळं करणं म्हणायचो
आणि त्याला काही अर्थ असला पाहिजे. किंवा विल्यम सफायर नावाचा एक अमेरिकन स्तंभलेखक होता, त्याचं एक वाक्य मला आठवतं की जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा पहिल्यांदा तुम्ही वाचून बघा आणि स्वतःला प्रश्न विचारा की जेव्हा मी हे दुसऱ्याला वाचायला देणार आहे त्याने ते का वाचावं, याचं उत्तर जर तुम्हाला मिळालं तर ते वाचायला द्या. बऱ्याचदा असं दिसतं की फार थोडी पुस्तकं या कसोटीवर उतरणारी असतील. अशा आमच्या या कठीण कामातून ही काही पुस्तकं आमच्या हाती लागली. त्यातली 2 पुस्तकं मी 2 यासाठी म्हणतो की विभावरीताई आलेल्या नाहीत, त्यांचाही कथासंग्रह मी थोडा वाचला. सुनंदाताई इथे आहेत, त्यांनी जे आत्मकथन खुलभर दुधाची कहाणी, शेवटचं वाक्य आहे, मी त्यांना म्हटलं मी एकदा नाही 2दा वाचलं. तेवढी धरून ठेवण्याची ताकद त्यांच्या त्या कथनामध्ये असल्याशिवाय माझ्यासारखा माणूस जे मला ओळखतात त्यांना माझ्या वाक्याचा अर्थ कळेल हे दुसऱ्यांदा वाचणार नाही. अप्रतिम असं ते पुस्तक आहे. मराठीमध्ये स्त्रियांनी लिहिलेली आत्मकथनं पुष्कळ आहेत, त्याच्याबद्दल मी आता इथे बोलत नाहीत. बऱ्याच ठिकाणी नवऱ्याबद्दल जरा कुरबुरीच व्यक्त झालेल्या आहेत, याच्यात त्याचा लवलेशसुद्धा दिसत नाही. मला तुलना करायची नाही आहे, पण घटकाभर मराठीतलं जे कैलास लेणं म्हणून जे पहिलं आत्मकथन आपण उल्लेखतो त्याची थोडीशी झलक पाहायला मिळाली. शैली विज्ञानावरचं धोंगडे सरांचं पुस्तक. काय झालेलं आहे की आपण मराठी करतो, त्याच्यामध्ये असं एक विधान केलं जातं की मराठी समजा इंग्रज आले नसते आणि इंग्रजी आली नसती, त्यांचं सगळं ते जग आपल्यापुढे, त्यांची समीक्षा, त्यांचं टीकाशास्त्र हे जर आपल्याकडे आलं नसतं तर आपण बऱ्याच गोष्टींना पारखे झालो असतो. ह्याच्यात पूर्णतः सत्य आहे अशातली गोष्ट नाही. दबी कुलकर्णींसारखी माणसं याच्याबद्दल नेहमीच आग्रहाने बोलायची की हा तुमचा समज काढून टाका. पण हेही सत्य आहे की मराठीला इंग्रजीमधल्या ज्या गोष्टी होतात त्याचा परिचय हा अव्वल इंग्रजी कालखंड संपल्यानंतर तिथे सुरुवात झाली, पण नंतर अलीकडच्या काळामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने व्हायला लागला. ज्याला स्टायलिस्टिक्स म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, ते शैली विज्ञान हे मराठीमध्ये त्या सगळ्या संकल्पना मराठीला परिचय त्याचा करून देण्याचा आणि मराठीतल्या कलाकृती निवडून त्याला ते सगळं ते निकष लावून दाखवण्याचा जो प्रयोग धोंगडे सरांनी त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. मला असं वाटतं की हे सगळं जे काही ही जी निर्मिती आहे ही नक्कीच मराठी ग्रंथसंपदेला समृद्ध करणारी आहे. आणि त्यातल्या काही निवडक पुस्तकांचा इथे नाशिकचं हे जवळपास आता 200व्या वर्षाकडे ही आपलीच जबाबदारी आहे. त्याची दखल घेऊन आपण ते वाचकापुढे ठेवतो. त्याच्या मागचा हेतू अर्थातच ते पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी वाचावं हाच असतो. आणखी एक जाता जाता माझ्या सहकारी वंदना त्यांनी केलेली एक अपेक्षा इथे व्यक्त करतो, ती म्हणजे हे जे लेखक असतात, आता आज ती बऱ्यापैकी पूर्ण होईल असंही मला वाटतं की त्यांचं मनोगत ऐकायची आपल्याला इच्छा असते. तेव्हा या लेखकांना केव्हा तरी एखादं निमित्त साधून, ज्यांना आपण यापूर्वी पुरस्कार दिलेले आहेत त्यातले काही निवडक, असं आपण त्यांना बोलवावं आणि लोकांपुढे काही त्याचं मंथन व्हावं. त्यांचं काही नवीन लेखन असेल तर तेही तिथे आपोआपच ते सगळं मांडतील. तेव्हा असा एक अपेक्षा, पण एक नवा धुमारा याला फुटतो का असाही प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. या समितीमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली, मला आणि माझ्या या सहकाऱ्यांना, त्याच्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. आणि हा आनंद वेगळाच आहे, तो थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोते हो, सामानाच्या विविध वाङ्मयीन पुरस्कारांपैकी 3 पुरस्कारांचे आज या ठिकाणी वितरण संपन्न होणार आहे. पहिला आपला जो पुरस्कार आहे मुब यंदे पुरस्कार, सामाजिक वैचारिक ग्रंथास दिला जाणारा हा पुरस्कार. त्याचे यंदाचे मानकरी आहेत डॉक्टर रमेश धोंगडे सर. साहित्यशैली, तत्वे आणि चिकित्सा या ग्रंथासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मी सामानाचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कुटे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर रमेश धोंगडे यांचा परिचय करून द्यावा.
इंजिनिअरिंग, मेडिकल, सायन्स या सगळ्या विद्याशाखांकडे प्रचंड ओढा असलेल्या आजच्या या युगामध्ये भाषेलासुद्धा एक विज्ञान असतं आणि ते वैज्ञानिक स्वरूपामध्ये मांडता येतं, अशी एक वेगळी भूमिका ज्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवली अशा मराठीतल्या अतिशय दुर्मिळ अशा एका विषयामध्ये, अतिशय अवघड मानल्या जाणाऱ्या एका विषयामध्ये ज्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपलं अध्यापन आणि संशोधन करून एक नाव मिळवलं आहे, असे डॉक्टर रमेश धोंगडे यांचा परिचय करून देताना आज खरोखर मला खूप आनंद होतो आहे. तर मी म्हटलं त्या पद्धतीने भाषा वैज्ञानिक दृष्टिकोन हा काय असला पाहिजे. जी एक शैली असते, या शैलीचं म्हणूनसुद्धा एक वेगळं विज्ञान असतं आणि मराठीच्या समीक्षेमध्ये या शैलीचं एक वेगळं स्थान असतं. हे स्थान अधोरेखित करून त्या भाषा शैलीचा आणि पाश्चात्य साहित्य विचाराची सांगड घालण्याचं खूप मोठं काम आपल्या समीक्षणात्मक ग्रंथातून ज्यांनी केलं आहे आणि त्यातून संशोधनातून खूप मोठी भर मराठी वाङ्मय ज्यांनी घातली आहे, त्या धोंगडे सरांनी प्रदीर्घ म्हणजे 30 वर्षापेक्षा जास्त काळ हा डेक्कन कॉलेजमध्ये एक भाषा विज्ञान विभागाचे प्रमुख आणि एक प्राध्यापक म्हणून त्यांनी तिथे व्यतीत केला आहे. त्या निमित्ताने अनेक विद्यार्थी घडवले आहे. त्यांच्या या संपूर्ण समीक्षेमधून वास्तवाची एक मर्यादा काय असते याचं जसं आपल्याला दर्शन होतं, त्याच पद्धतीने चिंतनाचा क्षीणपणा काय असतो याचीसुद्धा जाणीव ते सातत्याने करून देत असल्यामुळे जुन्या समीक्षेची जी चौकट आहे ती ढासळण्याचं, तिला धक्के देण्याचं जे काय काम आहे ते त्यांच्या संशोधनातून आणि ग्रंथातून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. आणि नुसतं आज ज्या पुस्तकाला, त्यांच्या ज्या ग्रंथाला पुरस्कार मिळतो आहे मराठी भाषा आणि शैली, याशिवाय शैलीची वैज्ञानिक समीक्षा आणि दिल्या घरची मराठी म्हणजे या ग्रंथामध्ये महाराष्ट्राबाहेरचं जे मराठी आहे त्याचं जे सामाजिक भाषा विज्ञान त्यांनी मांडलेलं आहे, हा सगळा तसा एका वेगळ्या अर्थाने खूप अवघड, किचकट असा मानला जाणारा विषय. मुळातच समीक्षा हा आपल्याकडे तसा दुर्लक्षित आणि अवघड मानला गेलेला विषय, पण त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने संशोधन करून सर्वसामान्य माणसाला कळेल अशा भाषेमध्ये या सगळ्या भाषा विज्ञानाला एक वेगळी उंची मिळवून देणारं, लोकप्रियता मिळवून देणारं आणि साहित्याच्या प्रांतामध्ये त्याचं एक वेगळं आपलं स्वतःचं स्थान निर्माण करणारे लेखक म्हणून डॉक्टर रमेश धोंगडे यांच्याकडे आज पाहिलं जातं. त्यांच्या मराठी भाषा आणि शैली या ग्रंथाला आज मु.ब. यंदे सामाजिक आणि वैचारिक ग्रंथ पुरस्कार देताना सार्वजनिक वाचनालयाला खूप आनंद होतो आहे. मी आजचे प्रमुख अतिथी सुधीरजी गाडगीळ सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर रमेश धोंगडे यांचा सन्मान करावा. मु.ब. यंदे पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. मी डॉक्टर रमेश धोंगडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. समारंभाचे अध्यक्ष सुधीर गाडगीळ, या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित श्रोते हो, माझ्या शैली साहित्यशैली या पुस्तकाला, म्हणजे त्याचं नाव साहित्यशैली तत्वे आणि चर्चा असं आहे खरं, आणि त्याला वैचारिक वाङ्मयाचा पुरस्कार मिळावा हा मला आश्चर्यही वाटलं आणि आनंदही झाला. कारण समीक्षेला काही विचार असतो अशी आपल्याकडे कल्पना रुजलेली नाही.
समीक्षा म्हणजे कोणाला तरी दोपटून काढणं, नावं ठेवणं किंवा कौतुक करणं, ह्याच्या पलीकडे मराठी वाचकाची उडी गेलेली नाही. त्यामुळे समीक्षेला वैचारिक पुरस्कार देणं हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, माझा जो विषय आहे भाषाविज्ञान, त्याचा सत्कार आहे असं मी समजतो. याचं कारण असं की साहित्य हे शेवटी एक भाषा घटित असतं, भाषेशिवाय साहित्य नाही. आणि साहित्याची समीक्षा म्हणजे साहित्यात वापरलेल्या भाषेची समीक्षा हीच प्रामुख्याने झाली पाहिजे असा भाषाविज्ञानाचा आणि शैल्यवैज्ञानिकांचा आग्रह आहे. अशा तऱ्हेची समीक्षा करणं खूप अवघड असतं, कारण त्याला एक भाषाविज्ञानाची बैठक लागते आणि स्वतंत्र विचार करण्याची, लेखकाला न घाबरता, कृतीला न घाबरता, त्यात काय आहे काय नाही हे ठामपणे सांगण्याची एक शिस्त असते, ती केवळ भाषाविज्ञानामुळे मिळते. म्हणजे ज्याला लोक धीटपणा म्हणतात, तो धीटपणा हा आमच्या विषयामुळे येतो. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की समीक्षा हे साहित्यिकांनी आणि साहित्यिकांसाठी करण्याचं काम नाही आहे. समीक्षा हे एका विशिष्ट भाषेच्या समाजाचं, भाषिक व्यवहाराचं एकंदर अवलोकन करून या समाजात ही भाषा कशी वापरली जाते हे भाषावैज्ञानिक पाहतील, त्या भाषेची जडणघडण कशी आहे हेही भाषावैज्ञानिक पाहतील. पण त्या भाषेचा वापर साहित्य क्षेत्रात कसा झाला हे पाहणं खूप अवघड आहे, कारण अनेक गोष्टी लक्षात घेऊन आणि त्यात स्वतःचे वैयक्तिक हेवेदेवे बाजूला ठेवून ती भाषा कृती आपल्याला काय सांगते आहे, ती सांगते ते बरोबर आहे का नाही, ती कशासाठी सांगते आणि त्यात काय गफलती आहेत किंवा तो विचार पुढे नेणारा ती कृती आहे का नाही, या सगळ्याचा विचार शैली विज्ञानात होतो. आणि मला असं वाटतं की या निमित्ताने शैली विज्ञानाकडे आणि विशेषतः भाषा विज्ञानाकडे लोकांनी डोळसपणे पाहिलं किंवा त्याचं स्वागत केलं तर या पुरस्काराचा सार्थक झाला असं मला वाटेल. धन्यवाद. धन्यवाद सर. आपला आजचा पुढचा पुरस्कार आहे अशोक टिळक पुरस्कार. हा पुरस्कार आपण सुनंदाताई अमरापूरकर यांना प्रदान करणार आहोत त्यांच्या खुलभर दुधाची कहाणी यासाठी. मी सावानाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर यांना विनंती करतो की त्यांनी सुनंदाताईंचा परिचय करून द्यावा. नमस्कार. अमरापूरकर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आपल्याला फक्त सदाशिव अमरापूरकर आठवतात. काही हरकत नाही. सदाशिवरावांचे नाव चित्रपट व नाट्यक्षेत्रात कायम लक्षात राहण्यासारखे आहे. परंतु त्याच नावाला सहजपणे जोडलेल्या त्यांच्या पत्नी म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांनीही एका वेगळ्या क्षेत्रामध्ये आपले नाव लक्षवेधी केलेले आहे. 2 तपावर सातत्याने अष्टपैलू लेखन करणाऱ्या सुनंदाताईंनी अनेक पुस्तकांचे अनुवाद केलेले असून एक उत्कृष्ट अनुवादक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी अनुवादित केलेल्या डिसॲपेरिंग डॉटर या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचे केलेले अनुवाद असे असतात की मूळ लेखकांचेच हे पुस्तक आहे असे वाटते. अनुवादासाठी या हृदयचे त्या हृदय जाणे फार आवश्यक असते. अशीच सहृदयता असलेल्या लेखिका सुनंदाताईंनी लिहिलेले खुलभर दुधाची कहाणी हे त्यांचे पहिले स्वलिखित पुस्तक असून त्यात त्यांनी मोठ्या खुमासदार पद्धतीने त्यांचे जीवनानुभव वाचकांच्या समोर ठेवले आहेत. हे आत्मकथन हा त्यांच्या दीर्घ प्रवासाचा नितळपट आहे. त्यांच्या जीवनातील छोटी छोटी क्षणचित्रे आसुशीनी मांडली आहेत. वडिलांच्या निधनाने सोसावे लागलेले दारिद्र्याचे चटके, त्यांचा शैक्षणिक प्रवास, नाटकातूनच
सदाशिव आमरावपूरकर यांच्याशी झालेला विवाहोत्तर जीवन असा त्यांचा जीवनपट वाचताना वाचकांना काही वेगळे चांगले वाचल्याचे समाधान मिळते. या त्यांच्या कादंबरीला अशोक देवदत्त टिळक या नावाचा मानाचा पुरस्कार दिला जात आहे. मी मुक्ताताईंचे आभार मानतो. हा पुरस्कार मिळालेल्या सुनंदाताईंचे अभिनंदन करतो व हा पुरस्कार त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मी माननीय सुधीरजी गाडगीळ यांना विनंती करतो की त्यांनी सुनंदाताईंना सन्मानित करावं. व्यासपीठावर बसलेले आणि प्रेक्षकात बसलेले सगळे मान्यवर यांना खरं म्हणजे वंदन करायला पाहिजे. पुस्तकावर प्रेम करणारी माणसं आहेत म्हणून इतका उशीर होऊनही अगदी पेशंटली ऐकत बसलेले आहेत. त्याबद्दल मला पहिल्यांदा आनंद व्यक्त करू दे. त्यानंतर बक्षीसपात्र ठरवल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते. इतक्या मोठ्या संस्थेने माझ्या पहिल्या पुस्तकाचं असं कौतुक करावं याने मी खरंच भारावून गेले. नाशिक म्हटलं की कविवर्य कुसुमाग्रज आणि नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर आठवतात. डॉक्टर अ.वा. वर्टी यांचं नाव डोळ्यासमोर येतं आणि आठवतात लहानपणी 3रीच्या पुस्तकातला वीर गायधनी यांच्याबद्दलचा धडा. आणखीसुद्धा नाशिकच्या खूप आठवणी आहेत. कॉलेजमध्ये असताना ज्यावेळी आम्ही राज्यनाट्य स्पर्धेतली नाटकं करायचो तेव्हा नगरला केंद्र नव्हतं, त्यामुळे पहिल्यांदा नाशिकला येऊन पहिली फेरी जिंकावी लागायची आणि मग मुंबईला जायला मिळायचं अंतिम स्पर्धेसाठी. तर असं छिन्न, पुनश्च एक बॉबी, काही स्वप्न विकायचे आहेत, धुरकट या सगळ्या नाटकांच्या वेळी सदाशिव आमरापूरकरांसोबत आम्ही सगळे नगरची मंडळी नाशिकला येत होती. पण आजचा प्रसंग वेगळा आहे. आज सार्वजनिक वाचनालय नाशिक या अत्यंत नावाजलेल्या ग्रंथालयाने माझ्या पहिल्या स्वलिखित पुस्तकाला अशोक देवदत्त टिळक पुरस्काराने गौरवलं आहे. आत्तापर्यंत ज्यांनी हे पुस्तक वाचलं त्यापैकी अनेकांनी मला समक्ष पत्राद्वारे लेख लिहून त्याबद्दल कळवलं. पण या बक्षिसाने यावर कौतुकाची मोहोर उमटवली आणि योगायोग पहा, पुरस्कार तरी कुणाच्या नावाचा आहे तर ज्यांना आम्ही लहानपणापासून आदर्श स्त्री लेखिका असं मानत आलो त्या पूज्य श्रीमती लक्ष्मीबाई टिळक यांचे नातू अशोक देवदत्त टिळक यांच्या नावाचा. आणि तो दिला जातो आहे आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी. याहून दुग्ध शर्करा आयोग तो कुठला म्हणायचा. मी काही कुणी अभ्यासू लेखिका नाही आहे. आपलं कर्तव्य मनापासून पार पडणारी, पार जिनी पाडलं आहे अशी एक साधी गृहिणी आहे. पण जे जे वाट्याला आलं ते मनापासून करत गेले, त्यात आनंद शोधला. आता हे तर सगळ्याच गृहिणी करतात, पण ते करत असताना स्त्रियांना काय काय गिळावं लागतं, काय काय सोसावं लागतं, काय काय उपसावं लागतं, काय काय आवरावं लागतं आणि काय काय सावरावं लागतं ते सर्वांसमोर आणावं यासाठी मी माझ्या जगण्यातले अनुभव वेडे वाकुडे गायनं अशा प्रकारे जसे आठवले तसे मांडत गेले आणि त्यातून तयार झालं हे पुस्तक फुलभर दुधाची कहाणी. या नावाबद्दलही अनेक जण विचारत असतात. ज्यांनी जुन्या कहाण्या ऐकल्या असतील त्यांना त्याचा अर्थ अचूक समजेल. यात लिहिलेले सर्व अनुभव खरे आहेत. नावं, प्रसंग सगळं जसं घडलं तसं आहे. यात काही काल्पनिक लिहावं असा माझा हेतूही नव्हता, कारण आपलं जगणंच इतकं विविधतेने भरलेलं असतं. फक्त आपण त्याकडे कसं पाहतो एवढंच महत्त्वाचं असतं. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात तसं जगायचं कसं, कणत कणत का गाणी म्हणत. यातला दुसरा पर्याय मी निवडत मी जगले आणि तेच तुम्हाला लिहून सांगितलं. बस एवढंच मला इथे सांगावंसं वाटतं. बाकीचं मी सगळं पुस्तकात लिहिलं आहे ते वाचलं तर मला खूप बक्षिसं मिळाल्यासारखं वाटेल. पुन्हा एकदा वाचकांचं, परीक्षकांचं
आयोजकांचे आभार मानून मी माझे 4 शब्द संपवतो. नमस्कार. खूप सुंदर. आपल्या तिसऱ्या पुरस्काराच्या मानकरी ज्या आहेत त्या सौ विभावरी देशपांडे, त्या आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांना हा पुरस्कार आपण त्यांचे नाशिकचे स्नेही या ठिकाणी घेण्यासाठी येणार आहेत. मी त्यांना आपण त्यांच्या परिचयातनं जाणून घेणार आहोत. मी देवदत्त जोशी यांना विनंती करतो की त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. सार्वजनिक वाचनालयाच्या विविध वाङ्मयीन पुरस्कार सोहळ्याच्या उमेदीने कथालेखन या विभागात डॉक्टर अवा वर्टी यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार विभावरी देशपांडे दीक्षित यांना दिला जाणार आहे. त्यांचा परिचय मी इथे करून देत आहे. पुणे तिथे काय उणे ही म्हण आपल्या सगळ्यांना परिचितच आहे. माहेरच्या दीक्षित असणाऱ्या विभावरी मॅडम यांचा जन्म विद्येचे माहेरघर आणि सरस्वतीचा वास असलेल्या पुणे शहरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील गरवारे हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण FC म्हणजे फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. कला आणि जनसंवाद हे 2 विषय त्यांच्या आवडीचे आणि म्हणूनच त्यांनी या 2 विषयात पदवी प्राप्त केली. या परिवाराचा अभिनय क्षेत्राबरोबरच पुस्तकांशीही जुना संबंध आहे. कारण विभावरी मॅडम यांचे वडील उपेंद्र दीक्षित हे 1931 साली त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेले इंटरनॅशनल बुक सर्व्हिस हे पुस्तक दुकान आजही चालवत आहेत. त्यांच्या मातोश्री मनीषा दीक्षित एक विद्वान लेखिका आणि नाट्य समीक्षिका होत्या. विभावरी देशपांडे या आघाडीच्या अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका आहेत. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात महाविद्यालयीन नाटकात अभिनयाने झाली. आपल्यातील अभिनय गुण अधिक वाढवण्यासाठी त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाद्वारे आयोजित विविध अभ्यासक्रम आणि प्रसिद्ध नाट्य व्यक्तिमत्व सत्यदेव दुबे यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला. नाटकात काम करत असतानाच त्यांनी अनेक मालिकांसाठी संवाद लेखनही केले आहे. मुलांसाठी नाटक तयार करणाऱ्या इंडो जर्मन ग्रुप ग्रिप्स या संस्थेबरोबर त्या सक्रिय आहेत. अभिनव आणि पटकथा लेखनासोबतच त्यांनी गुम्मा बंदा गुम्मा हे कन्नड नाटक देखील दिग्दर्शित केले आहे. बहुचर्चित श्वास हा चित्रपट कोणी पाहिला नाही असे नसेलच. बहुपुरस्कार विजेत्या श्वास चित्रपटात विभावरी मॅडमनी अभिनय केला आहे. स्मिता तळवलकर यांच्या 7च्या आत घरात या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली आहे. डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित एका माहितीपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका केली आहे. अभिनयाचा पाया भक्कम होत असतानाच प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असते, ते म्हणजे हिंदी चित्रपटात संधी मिळण्याचे. काही हिंदी चित्रपटातही विभावरी यांना संधी मिळाली. 2009मध्ये त्यांना मोठा ब्रेक मिळाला. हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पत्नी सरस्वती फाळके यांची भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. या भूमिकेसाठी त्यांनी मिक्टाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. नटरंग या गाजलेल्या चित्रपटात गुणाची पत्नी द्वारकेची भूमिका त्यांनी साकारली. 2011मध्ये महान मराठी गायक आणि रंगमंचाचे मानबिंदू बालगंधर्व यांच्या पत्नीची भूमिका साकारण्याचे भाग्य त्यांना मिळाले. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार मिळत आहे. त्यांचे परत एकदा सार्वजनिक वाचनालय आणि नाशिकतर्फे अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्यापर्यंत हा पुरस्कार आम्ही पोचू. सावानाच्या सर्वच उपक्रमांना आणि विविध योजना एकूणच सावानाच्या सध्याच्या काळातील वाटचालीस अधिक समृद्ध करण्याचे कार्य समर्थपणे सांभाळणारे आमचे टीम लीडर सावानाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सरांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुधीर गाडगीळ,
ज्यांना आपण पुरस्कार देऊन आपल्या पसंतीची पावती दिली ते डॉक्टर धोंडगे सर, अमरापूरकर मॅडम, वाचनालयाच्या कार्यकारिणीतले माझे सगळे सहकारी आणि बंधू भगिनींनो, इथे उभं राहताना मी फेसबुकवरती हा कार्यक्रम ऑनलाईन किती जण बघतायत ते बघितलं. कारण हा कार्यक्रम आपण फेसबुक लाईव्ह करतो आहे. सहज जाता जाता नोंदवायला हरकत नाही की आत्ता मी उठताना 203 माणसं हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह बघतायत. म्हणजे सभागृहात जेवढी माणसं आत्ता कार्यक्रम बघतायत त्याच्या दुपटीपेक्षा जास्त माणसं फेसबुकवर हा कार्यक्रम बघतायत. काळ किती बदलला त्याचं हे द्योतक आहे. मला आठवतं आहे वाचनालयाचा वार्षिक समारंभ हा एक प्रचंड गर्दीचा असा महोत्सव असायचा. सायखेडकरमध्ये तो कार्यक्रम साधारणतः होत असे. आणि नाशिकमध्ये एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम, मानबिंदू ठरणारा कार्यक्रम म्हणून त्या कार्यक्रमाचं स्वरूप असायचं. ही गोष्ट मी सांगतो ही साधारण 75, 80, 85 या काळातली. 2025ची परिस्थिती काय ती आपल्या पुढे आहे. सहज बोलता बोलता गाडगेळांना मी असं म्हटलं की टिळक रोडवरच्या मसापामध्ये देखील त्यांच्या सभागृहामध्ये जे कार्यक्रम होतात त्यातल्या काही कार्यक्रमाने मी गेलो आहे आणि तिथे परिस्थिती हीच आहे. मगाशी येवलेकर सर जे म्हणले ना की पुस्तकं हजारोच्या संख्येने छापली जातात, पण त्यातली हाताला किती लागतात. आणि ज्याचं वाचन आवर्जून आपण करावं, एकदा नाही दोनदा करावं, अशी किती असतात. अलीकडच्या काळामध्ये गर्दी आणि दर्दी या दोनमध्ये जो संबंध आले, गर्दी खूप आहे पण दर्दी कमी आहेत. मास खूप आहे पण क्लास लहान आहे. तो क्लास शोधून काढणं, त्यातून सर्वोत्तम निवडण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या ग्रंथ निवड समितीला, मी त्यांना परीक्षक म्हणत नाही कारण इथे परीक्षा नाही आहे, उत्तम ग्रंथाची निवड करणाऱ्या सगळ्या समितीच्या सदस्यांना मला मुद्दाम त्यांचे आभार मानायचे, त्यांचं ऋण व्यक्त करायचं आहे. इथे धोंडगे सरांसारखे, दिलीप रावांसारखे मंडळी बसलेली आहेत. मला त्यांना किंवा कोल्हे सरांना विनंती करायची आहे की ही 4-5 माणसं आहेत, ही संख्या आपल्याला वाढवता येईल का पुढच्या काळामध्ये. वैद्य सर आहेत इथे बसलेले. एकाच्या ठिकाणी 2, 2च्या ठिकाणी 3 अशी जर ग्रंथ निवड समितीमध्ये आपल्याला संख्या वाढवता आली तर जे काम आहे ते आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने करता येऊ शकेल असं मला वाटतं. या व्यासपीठावरून मी सगळ्या प्रकाशकांना मुद्दाम विनंती अनेक कार्यक्रमांमध्ये केलेली आहे. मला आठवतं आहे ग्रंथालयाचा एक कार्यक्रम झाला, दिलीपराज प्रकाशनचा कार्यक्रम झाला, आता घनश्याम पाटील समोरच बसलेले आहेत. प्रत्येक प्रकाशकाला माझी विनंती अशी आहे की तुमच्याकडे प्रकाशित होणारं प्रत्येक पुस्तक त्याची किमान एक प्रत तुम्ही आम्हाला पाठवा. आम्ही ती फुकट मागत नाही आहे. हां, आम्ही वाचनालय म्हणून तुम्हाला विनंती करू की आम्हाला त्याचं जे काही डिस्काउंट आहे ते मॅक्सिमम द्या. पण तुम्ही पुस्तकं पाठवलीत तर चांगली पुस्तकं आमच्याकडे येतील. चांगली पुस्तकं आमच्याकडे आली तर त्याच्यातून आम्हाला अधिक चांगल्या पुस्तकाची निवड करता येईल. या पुरस्काराचा दर्जा टिकवायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त ग्रंथ आपल्यापर्यंत येणं. आत्ताच्या प्रक्रियेमध्ये आपण आपली ग्रंथ निवड समिती आहे, ग्रंथ समितीची एक उपसमिती म्हणून, ग्रंथालयाचे कर्मचारी आहेत, आपण वाचक आहात, आपण पुस्तकं सांगतात, ती निवडली जातात, ती घेतली जातात.
जी घेतली जातात त्यातून मग निवड होते. पण सगळ्या प्रकाशकांनी जर सहकार्य केलं तर त्यांचे सगळे ग्रंथ आपल्याकडे सहजगत्या येतील. आणि तसे आले तर ग्रंथ निवडीला आणि ग्रंथ पुरस्काराला अधिक वजन प्राप्त होईल असं मला वाटतं. जाता जाता सहज एक विचार माझ्या मनामध्ये मगाशी डोकावला, तो मांडतो आणि थांबतो. मगाशी मी काळ बदलला म्हणून सांगितलं की फेसबुक लाईव्ह बघणारी 250 माणसं आत्ता असतील. सभागृहामध्ये 100च्या वर माणसं नाही आहेत. ज्याला आपण वाङ्मय म्हणतो, पुस्तक म्हणतो, त्या पुस्तकाचा फॉर्मॅट देखील बदलला. म्हणजे आता येवलेकर सरांनी याचा पहिल्यांदा उल्लेख केला. फेसबुकवरती पुस्तक लिहिणारी मंडळी तयार झाली. पुस्तक छापून प्रसिद्ध न करता PDF फॉर्ममध्ये डायरेक्ट इंटरनेट आर्काईव्हजवरती टाकणारी मंडळी तयार झाली. म्हणजे मी असं बघितलेलं आहे, कशाला प्रकाशक पाहिजे? मी लिहितो म्हणजे टाईप करतो, टाईप केलेलं PDF फॉर्ममध्ये करतो आणि PDF फॉर्ममधलं डायरेक्ट कुठल्या तरी वेबसाईटवरती टाकून देतो. 1960ला 70ला 80ला वाङ्मयाचा तो फॉर्म होता, तो फॉर्म 2025ला नाही, 2030, 35, 40, 50 साली तर तो पूर्ण बदललेला असेल. मला आपल्याला असं सुचवायचं आहे की या सगळ्या बदलत्या काळाचा विचार करून आपल्याला याच्यात काही बदल करायचे असतील तर त्याकरता देखील आपल्या सूचना या वाचनालयाला हव्या आहेत. म्हणजे पत्रकार पुरस्कार आपण जेव्हा दिला तेव्हा आपण TV पत्रकारिता त्यावेळेला नवीन होती म्हणून TV पत्रकारांना पुरस्कार दिला, पॉडकास्टला पुरस्कार दिला. पॉडकास्टचा फॉर्म नवीन होता, तो काही फार आत्ता जुना फॉर्म याच्यातला भाग नाही आहे. मग याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण गोष्टीला वाव मिळेल असे काही बदल करता येतील का? हे एकदम होणार नाही, एक माणूस ते करणार नाही. त्याच्याकरता विचाराची प्रक्रिया सुरू करावी लागेल. हळूहळू ते बदल होतील. कदाचित जेव्हा ते होतील तेव्हा ते सगळ्यांना पसंत पडतील असंही नाही आहे. जे बदल आपण करतो त्यातले काही काळाच्या ओघामध्ये आपल्याला मागे घ्याव्या लागतात, काही काळाच्या ओघामध्ये पुढे जातात. हे सगळं ही घुसळण करून 2040 साली किंवा 2050 साली ज्यावेळेला हे पुरस्कार दिले जातील तेव्हा त्याचं स्वरूप काहीतरी बदललेलं असावं. नवीन काळाला धरून त्यामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे. आत्ताचा काळ असा आहे की वेगवेगळ्या विचाराचे ग्रंथ प्रकाशित होत आहेत. म्हणजे एक्स्ट्रीम राईटपासून एक्स्ट्रीम लेफ्टपर्यंत. काल ज्या विषयावरती कुणी लिहिलं नाही असे विषय देखील आज लिहित आहेत. कालच कोल्हापूरला दाभोळकरांच्या हत्याबद्दलच्या एका माणसाचं पुस्तक प्रकाशित झालं. मागच्या महिन्यामध्ये आपल्याकडे इथे पुस्तक मित्रमंडळामध्ये ॲडव्होकेट पाटील यांच्या तुरुंग रंग पुस्तकाचा परिचय एकाने करून दिला. म्हणजे तुरुंगामध्ये कैदी असलेली माणसं पुस्तकं लिहित आहेत. ज्यांच्यावरती खटले दाखल झाले ती माणसं त्यांचं जस्टिफिकेशन करणारी पुस्तकं लिहित आहेत. एक्स्ट्रीम राईटपासून एक्स्ट्रीम लेफ्टपर्यंत अनेक प्रकारचे विचार, अनेक प्रकारच्या प्रक्रिया, अनेक प्रकारच्या प्रवृत्ती आत्ता लेखनामधून आपल्यापुढे येत आहेत. त्यातल्या सर्वोत्तम निवडून त्यांना पुढे आणणं, त्यांना पुरस्कृत करणं हा एक अत्यंत जिकिरीचं काम आपल्याला इथून पुढच्या काळात करावं लागेल. आपण ते सर्वजण करतात त्याबद्दल ग्रंथनिवड समितीचं मी पुन्हा एकदा ऋण मान्य करतो. आपण इथे आलात, नाही तर आपल्याला फेसबुक लाईव्हचं माध्यम उपलब्ध होतं. घरी बसल्या बसल्या फेसबुक लाईव्हवर हा कार्यक्रम आपण बघू शकला असतात. पण ते लाईव्ह आहे कारण हे लाईव्ह आहे. हे ज्या दिवशी डेड होईल त्या दिवशी त्या लाईव्हला पण काही अर्थ राहणार नाही.
त्यामुळे आपण कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. दोंडगे सर, अमरापूरकर मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांनी पुरस्काराचा स्वीकार केला, त्याबद्दल त्यांच्याबद्दलचं ऋण मान्य करतो. जाता जाता हे सांगायला हरकत नाही की तुम्ही जी अहमदनगर कॉलेजची किंवा अहमदनगरची लोक इथे नाटकं घेऊन येत होतात, मामा होते त्याच्यामध्ये तोरणबल वगैरे, ही सगळी नाटकं इथे शेजारी परशुराम सायकडकर नाट्य मंदिरात झाली. त्यामुळे सदाशिव अमरापूरकरांचा नाट्य सृष्टीतला आविष्कार आमच्या थिएटरनी बघितलेला आहे त्या काळामध्ये. त्यामुळे तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं ऋण मान्य करून तुमचं मनपूर्वक स्वागत करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोते हो, काही व्यक्ती अशा असतात की त्यांचे विद्वत्व आणि सृजनत्व पाहिले की आपण भारावून जातो. ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं, असं त्यांच्या बाबतीत होतं. आपण नाशिककर खरोखरच या दृष्टीने भाग्यवान आहोत, कारण असे अनेक योग वाचनालयामुळे अनेकांच्या जीवनात अनेकदा आले असतील. अर्थातच हे सावानाच्या वार्षिक समारंभांना लाभलेल्या पाहुण्यांमुळेच. सावानास आजवर अनेक साहित्यिकांनी भेटी दिल्या, त्यांना ऐकण्याची संधी आपल्याला दिली. त्यामध्ये प्रामुख्याने माधवराव गडकरी, कविवर्य मंगेश पाडगावकर, कविवर्य विंदा करंदीकर, दमा मिराजदार, संज्ञा नवरे, डॉक्टर सर्जनी वैद्य, डॉक्टर विश्वास पाटील, नाटककार विजय तेंडुलकर, डॉक्टर विजया राजाध्यक्ष, मधु मंगेश कर्णिक यासारख्या अनेक श्रेष्ठ ज्येष्ठ साहित्यिकांनी वाचनालयास भेट दिली आहे. त्यांचं भाषणं ऐकण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. आज आपल्याला आपल्या खुमासदार शैलीने अनेकांना बोलते करणारे ज्येष्ठ मुलाखतकार, निवेदक माननीय सुधीरजी गाडगीळ या ठिकाणी लाभलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. माननीय सुधीर गाडगीळ सर. नमस्कार. खरं सांगायचं तर माझं खुमासदार वगैरे आज होणार नाही आहे, कारण आज विषय वेगळा आहे आणि दोन ज्येष्ठांचा सन्मान त्या निमित्तानं बोलणं आहे. त्यामुळे फक्त प्रत्येकाची नोंद घेणं एवढंच माझ्या हातात आहे. पण तरी देखील मी या ठिकाणी जातेगावकर आणि फडके सर या दोघांचा मनापासून आभारी आहे की त्यांच्यामुळे माझा सार्वजनिक ग्रंथालयाशी संबंध जुळला गेला आणि त्याचाच भाग म्हणून मी आज इथे हजर आहे. इथे संपादक आणि प्रकाशक असलेले माझे मित्रही बसलेले आहेत, घनश्याम पाटील, त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. आणि ज्यांना पुरस्कार मिळाले त्यापैकी रमेशजी ढोंगडे आणि सुनंदाताई अमरापूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. खिशातल्या, पाकिटातल्या, पर्समधल्या हिरव्या, निळ्या किंवा गुलाबी कागदांपेक्षा काळी अक्षरं उमटलेले पुस्तकांचे पांढरे कागद ज्यांना जास्त मौल्यवान वाटतात त्या जमातीचा आज उत्सव आहे. आणि त्याच जमातीचा मी एक अभिमानी सदस्य आहे. शेक्सपियर यांचाही आज जन्मदिन पण आहे आणि मृत्यूदिन पण आहे, दोन्ही आजच आहे. वाचाल तर वाचाल नव्हे, वाचाल तर समृद्ध व्हाल, असं ज्यांच्या आपल्या ह्या वाचनाबद्दल म्हणता येईल. अशा दिवशी हा सोहळा होतोय, याचा माझ्यासारख्या 17 पुस्तकं लोकांना वाचण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या लेखकाला अत्यंत आनंद आहे. प्रसंगी अखंडित वाचित जावे हे रामदासांचे शब्द मी कधी विसरूच शकत नाही, कारण माझी पुस्तकं जेव्हा लोकांपर्यंत पोचून त्यांच्या प्रतिक्रिया येतात त्यावेळेला अधिकाधिक लिहिण्याची उमेद वाढत जाते. या निमित्ताने मी सहज माझाच धावता आढावा घेतला, जास्त बोलणार नाही आहे, सगळ्यांसारखा मोजक्या शब्दात थांबतोय. आढावा घेतला की काय काय आपण वाचत आलो, तर अगदी लहानपणी सांगायला लोकांना लाज वाटते म्हणून सांगत नाहीत, मी मोकळेपणाने सांगतो, बाबूराव अर्नाळकर हे पहिले वाचले गेलेले आहेत, रहस्यकथा. आणि प्रदीर्घ काळ सर्व थरातल्या, सर्व वयोगटातल्या मंडळींनी एकमुखानं मान्य केलेलं असं नाव म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. पुलंच्या सर्वच गोष्टी अत्यंत मनपूर्वक वाचल्या गेल्या, म्हणजे त्यांची सर्व तऱ्हेची पुस्तकं.
मला स्वतःला चरित्र आणि आत्मचरित्र या गोष्टीची जास्त आवड होती. कारण मी घेतलेल्या कोणी 3.5 कोणी 6 कोणी 4.5 असं सांगितलं, मी आत्तापर्यंत 7,652 मुलाखती घेतलेल्या आहेत. आणि या मुलाखतींच्यासाठी मला ही चरित्र आत्मचरित्र वाचत असताना मिळालेले संदर्भ त्या त्या व्यक्तींना बोलकं करण्याकरता फार उपयोगी पडलेले आहेत. पण मुळात ते वाचायला लागलं आहे. सर्वात आरंभीच्या काळात मी म्हटल्याप्रमाणे अर्नाळकर, पु ल सातत्यानी, चरित्र आत्मचरित्र याच्या जोडीला मी गोविंदराव तळवलकर आणि अरुण टिकेकर या 2 आमच्या क्षेत्रातल्या संपादकांचाही ऋणी आहे. कारण वाचता वाचता हे ज्यांनी वाचलं नसेल त्यांना मी सांगेन वाचाच. दमा मिराजदार हेही उत्तमपैकी. माणूस आणि सोबत ही 2 साप्ताहिकं माझ्या कॉलेजच्या काळात म्हणजे 1966 ते 70 या काळात खूप जोरदार होती. त्या साप्ताहिकांच्या माध्यमातून मी नाझी भस्मासुराचा उदय असल्यासारखे उत्तम गोष्टी वाचलेल्या आहेत. या पुरुषोत्तम भास्कर भावे यांना मला वाचताना अधिक आनंद त्या काळात झालेला आहे. या सर्व वाचलं ज्यांचं त्या लेखकांचं मी अत्यंत ऋणी आहे. अक्षरनिष्ठांची मांडियाळी हे अरुण टिकेकरांचं पुस्तक मी माझ्या मुलाला जरूर वाचायला देतो. तो आहे आर्किटेक्ट, पण वाचावं का हे कळण्याकरता मी त्याला हे पुस्तक देत असतो. असं आपण स्वतः तर वाचाच, पण आपल्या घरातल्या पुढच्या पिढीला त्यांनी उत्तम वाचावं ही आवड निर्माण करण्याकरता उत्तमोत्तम वाचनाची पुस्तकं निवडून त्यांना देत चला. त्यामुळे वाचन वाढेल. वाचनामुळे तुमच्या पुस्तकांचे खपही वाढतील आणि एकूणच सर्वत्र एक किमान सुसंबद्ध बोलणारे वाचक श्रोते आपल्याला असं म्हणतात भेटायला मिळतील. एवढंच सांगतो, अधिक लांबण लावत नाही. आणि उपस्थित 41 प्रेक्षक आणि स्टेजवरचे 8-10 जण या सगळ्यांचे मनापासून आभार मानून थांबतो.